जय श्री कृष्ण। आज आपण जाणून घेऊया माया म्हणजे काय। आज आपण मायावर गोष्टी करूया। आज आपण माया या विषयावर गंभीरतेने विचार करूया। आपण ऐकत आलो आहो की ही दुनिया एक माया आहे, जे आपण गुंफळलो आहो ती एक माया आहे। जर हे सगळं माया आहे तर तुमच्या मनात एक विचार नक्कीच आला असेल की तुम्ही ज्या जगाला सत्य समजता काय ते सत्य आहे काय? तुम्ही ज्या शरीराला सत्य समजता काय ते खरं आहे काय? तुम्ही ज्या शरीराला मी म्हणता काय ते खरं आहे काय? तुमच्याकडे असलेला पैसा, घर, नाते, यश हे सगळं का हे सगळं तुमचं आहे की हे सगळं फक्त आणि फक्त माया आहे? भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे की माझी माया खूप प्रबळ आहे। यामध्ये जो अडकतो ना त्यातून बाहेर निघणं मुश्किल आहे। तर आपण आज जाणून घेऊया माया म्हणजे काय। पण आपला प्रश्न असा आहे की ही माया म्हणजे नेमकं काय असते? जर हे जग माया असेल तर आपण जे दुःख भोगतोय, जे आपल्या डोळ्यातून अश्रू निघतोय, जो आपण अनुभव घेतो, जे आपली नाती असतात, ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, ज्यांच्यावर आपण द्वेष करतो, ते काय खरंच एक माया आहे? हाही एक मायाचा भाग आहे? हा प्रश्न काही काळापासून माणसाला सतवत आहे। तर आज मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते। एक लहान बाळ असते, तो आरशासमोर जातो, त्याला आरशामध्ये कुणीतरी वेगळं दिसते। तो त्या आरशाकडे बघतो, हात लावायला पाहतो, स्पर्श करायला पाहतो। त्याच्याकडे पाहून त्याच्या मनामध्ये एक जिज्ञासा होते की हा खरंच आहे का? त्याच जिज्ञासानं तो आरशातल्या मुलाला हात लावायला पाहतो, पण हे काय? तिथं कोणीच नाही। तो हात काचाला लागतो आणि तिथे कोणीच नसते। तिथे त्याचं प्रतिबिंब असते। हे सत्य आहे। आपल्यासोबतही तेच घडतंय। जे काही घडत आहे, जो आपले यश आहे, जो आपले नाती आहे, जे आपलं घर आहे, जे आपला पैसा आहे, संपत्ती आहे। आता कल्पना करा, जर एखादी माणूस त्याच प्रतिबिंबाला सत्य समजायला लागला तर? भारतीय तत्वज्ञान म्हणते की आपणही तसंच जगत आहोत। त्या प्रतिबिंबाला आपण सत्य समजत आहोत आणि आपण खऱ्या सत्याकडे कधीच पाहत नाही आहोत। यालाच माया म्हणतात। आता मायाचा अर्थ असा नाही की हे जग खोटं आहे। मग माया म्हणजे नक्की काय आहे? मग माया म्हणजे नक्की आहे तरी काय? ते निर्माण कोणी केलं? आपण की देवानी, की आपल्या मनाने, की आपल्या इच्छांनी? असा प्रश्न आपल्यासमोर वारंवार उभा राहतो आणि याचं उत्तर एवढं आश्चर्यकारक आहे की ते ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकाल। माया म्हणजे खोटं जग नाही आहे, तर तो सत्याला झाकणारा एक पडदा आहे। जर तुम्हाला माया म्हणजे नक्की काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार। तर पुढल्या भागामध्ये आपण जाणून घेऊया माया म्हणजे नक्की आहे तरी काय। भगवान श्रीकृष्णाने मायाबद्दल काय सांगितलं आहे, त्यातून आपण कसं बाहेर पडू शकतो। तर व्हिडिओ आवडली असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत तुम्हीही खुश राहा आणि दुसऱ्याच्याही खुशीचं कारण बना। भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हरे कृष्ण।